अभिनेता एजाज खाननं प्रेमानंद महाराजांविषयी शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय। प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची त्यानं तयारी दर्शवली आहे। तसंच त्यांनी आणखी 100 वर्ष जगावं असंही एजाज खान म्हणाला आहे। अभिनेत्री रिंकू राजगुरूचा आशा हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर आता प्रदर्शित झालंय। राखी आणि आदिल यांच्यातील वाद आता हा वैवाहिक संबंधातून उद्भवला होता। दोघांनी त्यांच्यातील वाद मिटवला अशी माहिती दोघांमध्ये उच्च न्यायालयामध्ये देण्यात आलेली आहे। त्याची दखल घेऊन आता राखी आणि आदिल यांनी एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीनंतर न्यायालयानं रद्द केलेलं आहे। प्रेमाची गोष्ट 2 हा सिनेमा दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटातील तिसरं गाणं आता प्रदर्शित झालंय। दिसला ग बाई दिसला या गाण्यामध्ये गौतमी पाटील आता झळकलेली आहे। बिग बॉस सीझन 19 मधल्या तान्या मित्तल कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकण्याची शक्यता आहे। तिच्या विरोधामध्ये ग्वाल्हेर मध्ये फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे, तर ग्वाल्हेरची बदनामी केल्याचा आरोप तिच्यावरती आता करण्यात आला आहे। अभिनेत्री शिल्पा शेट्टीकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। तिनं लुकआउट नोटीस रद्द करण्याची मागणी न्यायालयामध्ये केली आहे। सलमान खाननं फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक केलाय। सलमान खानच्या रॅम्प वॉकचा व्हिडिओ सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेताना दिसतोय। व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय। तसंच या व्हिडिओवरती प्रेक्षकांकडून कमेंट्सचा सर्वात जास्त वर्षाव होतोय। ऋतिक रोशननं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। फोटो आणि व्हिडिओचा गैरवापर रोखण्यासाठी आता ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन नंतर ऋतिकनं सुद्धा पाऊल उचललं। इंडियन आयडल फेम गायिका सायली कांबळेनं गुड न्यूज दिली आहे। सायली आता लवकरच आई होणार असून आता तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावरती शेअर करण्यात आले।